हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे आणि तुम्हाला लगेच अपलोड करावं लागतं, त्या ठिकाणी लाईक्स पसंती असते, करावं लागतं. कधी कधी मात्र सोशल मीडिया तेच वाईट सुद्धा आहे आणि चांगलं सुद्धा आहे. चांगल्या गोष्टी अद्यावत करतील, चांगलं राहील. पहिलाच बॉल, अप्रतिम गुड डिलिव्हरी, सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. सरळ चेंडू मिलिंद पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय आणि संघाची धावसंख्या स्थिरावली गेली. दोन फलंदाज चेतन पाटील याच मैदानात काय जबरदस्त आक्रमकता दाखवली होती. 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया सातत्याने आपण पाहिली आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर गोलंदाज अक्षयला आपण पाहू शकतायत. तर दोन्ही फलंदाज दोन्ही बॅटर मात्र तंत्रशुद्ध फटक्यांचे राजे आहेत, परंतु इथे कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. या षटकानंतर आदेश पाटील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. उजव्या हाताने मित पाटील, सफाळे एक्सप्रेस, राईट अमोर द विकेट. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू. चेतन पाटीलला मात्र या ठिकाणी बीट केलं गेलंय, म्हणजेच क्वालिटी दर्जाची गोलंदाजी. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावांची गती 0वर जाऊन पोहोचली गेली. ओपन संघातून मात्र बिलॉंग करणारा चेतन पाटील आज आपण पाहू शकाल. पहिल्या षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज स्वप्नील पाटील डॉन. हे मैदान त्यांचं मात्र फेवरेट आहे, कारण 5 बॉल 5 षटकार मारले होते. अजून एक षटकार आला असता तर रेकॉर्ड घडला असता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, अजिंक्य त्या झेल खाली, वॉड कॅच. 2 बॉलचा दबाव. तिसऱ्या बॉलवर मात्र या ठिकाणी समोर आले फलंदाज. बॅक टू द डगआउट, डकवर चेतन पाटील, बॅक टू द पवेलियन, वॉड कॅच. अजिंक्य मॅग्निफिसंट फिल्डिंग. धन्यवाद प्रमोद सर. या आपण बोलतोय मॅन ऑफ द मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली आणि आपल्या संघाकरिता खूप चांगले योगदान दिलं. वेल बॅट. आदरणीय सन्माननीय संदीपजी किनी या ठिकाणी उपस्थित झालेत. बालचंद्र पाटील, भाल्यामामा आणि निलेश वजे जे कोर कमिटीमध्ये आपण ग्राउंड कमिटीमध्ये आहेत आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी करूया वेलकम. शब्द सुमनांनी या त्रिमूर्तींचं, दुकटनकरांचं वेलकम आहे. जाऊया आदेश पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच मनीष गावड. वळूयात की 2 सामने पराभूत झाले, तदनंतर हा सामना खूप महत्त्वपूर्ण होता संघासाठी. काय सांगितलं कर्णधारांनी आणि तदनंतर कशा पद्धतीने परफॉर्मन्स झाला? हा सामना आमच्यासाठी जिंकणं महत्त्वाचं होतं, कारण की आम्ही 2 सामने खूप नक्कीच नक्कीच प्रतिक्रिया देत असताना या ठिकाणी बघू शकतात. परंतु वेल प्लेड तुषार. नक्कीच मायक्रोफोनवर बोलला नाहीत, परंतु फलंदाजच्या माध्यमातून खूप चांगला खेळ. जाऊयात ऑन गोईंग मॅच मध्ये. तिथे आहेत प्रमोदजी शेडके सर. बॅक टू यू. तर या आपण योगेश तरे साहेब यांना विनंती करेन भालचंद्र पाटील भाल्यामा यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. खूप चांगला चेंडू होता, कोणताही कॉन्टॅक्ट नाही. विश्वास पाटील त्या ठिकाणी विश्वासाने फलंदाजी करतील का? एक एक्सपिरियन्स बॅटर म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ऑलराऊंडरची भूमिका म्हणून साकारली जाते. आदेश पाटील आमच्या समवेत जोडले जातील. विशाल पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. भालचंद्र पाटील अर्थातच भाल्यामा यांचं. काल सुचितने चांगली फलंदाजी केली, खुश असतील आपल्या सुपुत्रावर. 2 धावांपासून मात्र अर्धशतक हुकलं त्यांचं. जतीन किनी आता खुश असतील, आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेत. सामन्याला ह्या वेळेला आपण पाहताय सुरुवात होत असताना पहिलं षटक 5 बॉल डॉट. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय मित पाटील. विकेट मेडन ओव्हर या ठिकाणी मात्र जरूर येईल का याकडे लक्ष असेल. मित पाटील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहताय 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूला रोखलं गेलं. त्या ठिकाणी सिंगल मिळाली. आदेश पाटील आमच्या समवेत जोडले गेलेत. पहिलं षटक मित पाटीलच्या नावावर जाईल पॉवर प्ले मध्ये. आदेश पाटीलला वेलकम. या सकाळच्या सत्रामध्ये कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद प्रमोद सर. खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा हाताळत असताना संपूर्ण आयोजक आपण बघू शकता आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून ऑनगोईंग मॅच 2 संघांदरम्यान, कारण की ही मॅच महत्त्वाची आहे दोन्ही संघांसाठी, कारण की आतापर्यंत चांगलं खेळ खेळला आहे
आणि इथून मात्र अजून चांगला खेळ खेळावा लागेल. नक्कीच जे मैदान आपण बघतोय सभोवताली प्रमोद सर, खऱ्या अर्थाने जर आपण या मैदानावर याल तेव्हा मात्र हे सुशोभीकरण जे केलंय संपूर्ण आम्ही बघू शकता. शिरसारकर, भामटपाळकर, तदनंतर खूप चांगल्या पद्धतीची मेहनत. नक्कीच गौरवजी किनी, स्वप्नीलजी पाटील, किरण वांगड असतील, दीप्तेश देवले, आदेश पाटील, तदनंतर संपूर्ण या स्पर्धेकरिता छोट्या मुलांनी सुद्धा खूप मेहनत केली आहे. कारण की पीच आखण्यापासून तदनंतर खेळपट्टी सारवण्यापासून जी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचा खऱ्या अर्थाने फळ हे मैदानाच्या आतमध्ये मिळत आहे. तदनंतर रोहितजी किनी यांचं सुद्धा कौतुक करेन, तदनंतर नितीन किनी यांचं सुद्धा कौतुक करेन, राहुल याचं सुद्धा कौतुक केलं जाईल, अविनाश दा, कारण की जिथे जिथे स्पर्धा होते मात्र या पंचक्रोशीमध्ये यांची मेहनत खूप महत्वाची आहे. यावेळेला आपण पाहतायत स्वरंगी वॉरियर्स दुकटन आणि तानसा किंग दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण यायचं आहे, फॉर्म फिलअप करून सबमिट करा. तानसा किंगला कॉपरेट करण्यासाठी संजय घरत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली गेले. अभिजित किनी यांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात तानसा किंगच्या स्टँडमध्ये. एक चांगलं क्रिकेट आपण पाहत आहेत आणि या ठिकाणी तुषारजी पामाळे साहेब, वैभवजी घरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर आपण करूया त्यांचं सहर्ष स्वागत. एकदा डॉट वर डॉट, काही जबरदस्त बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. अतिशय सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण या ठिकाणी पाहायला मिळतं. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. जिंकला संघ ART टेंबोडे. तर 1000 रुपये आदरणीय तुषारजी पामाळे साहेब यांच्याकडून आणि विकेट गोलंदाजासाठी आणि झेल टिपणाऱ्या क्षेत्ररक्षकासाठी या ठिकाणी 100 रुपयांचं कॅश प्राइज ही ऊर्जा दिली जाते तुषारजी पामाळे साहेब यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले आणि 2 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. खूप चांगली गोलंदाजी अजिंक्य होल्डर. कालच्या दिवसामध्ये 4 विकेट्स, 10 ऑन साइडला. विश्वाचा हा फटका फसतोय की काय? यस, ऍब्सोल्युटली सुपर कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. आदेश यांची चर्चा जारी राहील, परंतु तदनंतर आपण येणार आहोत. देऊया डीजेला संधी आणि नंतर येऊया चर्चा करण्यासाठी. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. धक्का क्रमांक 2 स्कोर कार्डवर आपण बघू शकता. धावफलक आतापर्यंत 1 या अंकांवर. थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल ओम साई बिलीवर सरपडा या संघाची, कारण की सुरुवातीचे 2 फलंदाज आतापर्यंत तंबूच्या आशाला जात असताना मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण बघतोय संजयजी किणी, संदीपजी किणी आणि त्यानंतर ऋषिकेश याचं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 1 धाव ही स्कोर कार्डवर लागली गेली. सुरुवात थोडीशी खराब झाली असंच म्हणावं लागेल, परंतु इथे चांगल्यात चांगला खेळ करावा लागेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, निकित आणि त्यानंतर अक्षय असे आपण बघू शकतायत. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळत असताना अजिंक्य. यावेळेस सुंदर टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण बघू शकता ॲक्युरेट लाईनने बाहेरच्या दिशेने जात असताना चेंडू निघून जातो डॉट बॉल. नक्कीच ही स्पर्धा खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आज आपण बघतोय दुसरा दिवस आहे. अ गटातील सामने मैदानाच्या आतमध्ये होत असताना आणि आज अ गटामध्ये आपण बघतोय थोडीशी वरचढ गुण तालिकेमध्ये, कारण की जिथे SS रिअल टायगर सरपडा या संघाने एक सामना जिंकलाय आणि तिथून मात्र पलटवार केलाय असंच म्हणावं लागेल. फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु यावेळेस बघतच राहिले आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय. हवा के साथ साथ घटा के संग संग 6 षटकार. थँक्यू दर्शन. या वेळेला मी तर म्हणेन आदेश हवा नव्हती. फटक्यामध्ये जे टायमिंग होतं ते जबरदस्त पाहायला मिळालं. ॲब्सोल्युटली सुपर फ्लिक ऑफ द रिस्ट. जो स्ट्रोक आपण पाहिला ना तो अप्रतिम पाहायला मिळाला. मनगडाचा वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवला 6 धावां करता. गुड शॉट. यावेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकतायत चेंडू निघून जाईल. टॉस झाला होता. अजिंक्यने लगेच परिवर्तन केलं आपल्या गोलंदाजीमध्ये. बदल फार महत्त्वाची गोष्ट असते. परिवर्तन ही काळाची गरज आहे. षटकार आल्यानंतर स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी चुकीचा चेंडू टाकला होता, परंतु तदनंतर माझी स्ट्रेंथ काय आहे
माझी लेंथ आणि लाईन काय आहे, हे मात्र तुम्ही जेव्हा मनामध्ये विचार करताना त्यावेळेला मात्र एक तुम्ही परिपक्वता गोलंदाज म्हणून ओळखला जात आहेत. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांमध्ये 7 धावा ही सरासरी योग्य आहे का आदेश पाटील? नक्कीच थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल, कारण की पॉवर प्लेचं बंधन आहे आणि या पॉवर प्ले मध्ये तुम्हाला चांगली फलंदाजी करणं गरजेची गोष्ट, परंतु गोलंदाजी तेवढ्या ताकदीची आपल्याला बघायला मिळेल. कारण की पहिल्या षटकामध्ये मी त्याने फक्त आणि फक्त 1 धाव दिली होती आणि दुसऱ्या षटकामध्ये अजिंक्याने षटकार खाल्यानंतर बघू शकतात खूप चांगल्या पद्धतीने पुढचा टप्पा अचूक ठेवला आणि तिथे चेंडू निघून गेला डॉट बॉल. अर्थातच 2 षटकांचा खेळ अद्यावत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड ओम साई बिलीवर सरपडा 7 या अंकांवर जाऊन पोहोचलाय. जवळजवळ अजून आपण बघू शकतात पॉवर प्लेचं बंधन हटलंय आणि इथून आपण बघू शकतात 5 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर जातील. थर्ड स्पेल मध्ये आपण बघू शकतात वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं तिसरं षटक पुन्हा एकदा आपण बघू शकतात मीत ओद विकेटने. यावेळी सुंदर टप्पा पडल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने ॲक्युरेट लाईन लेंथ बघायला मिळते. खासियत आहे मीतेची, कारण की नवतरुण उभारता सितारा आहे. खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला तयार केलंय या क्रिकेटमध्ये असंच म्हणावं लागेल, कारण की अगोदर सुरुवात केली अंडरम क्रिकेट पासून आणि तदनंतर लेदर क्रिकेटचा अनुभव खूप चांगल्या पद्धतीने आपण बघितला आणि जास्तीत जास्त सरावाकडे खूप चांगल्या पद्धतीने फोकस दिला आणि आतापर्यंत विथ द बॉल विथ द बॅट खूप चांगल्या पद्धतीचं योगदान आणि यंदाच्या सत्रामध्ये त्या योगदानाचा आपण बघू शकतात फळ मिळालाय आयकॉनच्या रूपाने, तोच मीत मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला सुंदर फटका आहे स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. चेंडू 1 टप्प्याने अडवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण, सुपर. कारण की ज्या पद्धतीने आपण म्हणतोय ना क्षेत्ररक्षकाची साथ खूप महत्वाची आहे गोलंदाजाकरिता आणि ती साथ आपल्याला बघायला मिळते. नक्कीच जर लेफ्ट हँड राईट झालं असं थोडंसं प्रमोदजी तर इथे चौकार बघायला मिळाला असता, परंतु आपल्या संघाकरिता 2 महत्वपूर्ण धावा नक्कीच या ठिकाणी रोखल्यात. व्हॉट एफर्ट, खूप चांगलं मात्र मेहनत या ठिकाणी पाहायला मिळाली. नो पेन नो गेन, कष्टविना फळ नाहीये आणि त्याचंच प्रात्यक्षिकरण या ठिकाणी आपण पाहू शकतायत. सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळत असताना या ठिकाणी आपल्या संघासाठी मात्र धावा रोखणं फार महत्त्वाची गोष्ट. गेल्या ओव्हरचा जर विचार केला तर मीत पाटीलने क्लास आणि क्वालिटी गोलंदाजी मेंटेन केले गेले. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. यावेळेला स्विचिटचा फटका नयन मोंग्या स्टाईल मध्ये खेळलं गेलं होतं, परंतु तिथे अक्षयला मात्र फक्त मिळेल 1 धाव. झील सुटला, कॅच ड्रॉप झाली आणि अक्षय मात्र या संधीचं सोनं करेल का हा सुद्धा एक मोठा प्रश्न असेल. येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दनकाळ ठरेल का हा सुद्धा मात्र यावेळेला आपण पाहणार आहोत. अक्षयच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहतील का, हे अनेक प्रश्न मात्र यावेळेला उद्भवले असतील ते प्लेयर स्टँडमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10 या धावसंख्येवर. पहा आधीची ज्या वेळेला तुम्ही 100% देता त्यावेळेला मात्र संघाचं एक स्ट्रॉंग बनतात. युनिटी स्ट्रेंथ. क्रिकेट हा एका दुक्क्याचा खेळ नाहीये, तर मात्र 11च्या 11 खेळाडूने एफर्ट घेणं फार महत्वाची गोष्ट असते. नक्कीच एकीचं बळ खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये, कारण की एकावर तुम्ही भरोसा ठेवू शकत नाही. सर्व संघांना परफॉर्मन्स करणं खूप महत्वाची गोष्ट आहे. यावेळेस ऑन साईडला चेंडूला वळवलं जातं इंटू द गॅप मध्ये आणि चेंडू यावेळेस निघून गेलाय. 1 बाउंड, 4 धावा, चौकार. नक्कीच या फटक्याची नितांत गरज होती असंच म्हणावं लागेल, कारण की इथून थोडंसं मोमेंटम शिफ्ट होईल का, कारण की सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये थोडासा दुष्काळ आपल्याला बघायला मिळाला धावींच्या बाबतीमध्ये, परंतु इथे धाव फलक जाऊन पोहोचले 14 या अंकांवर. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ हा कंप्लीट झालाय आणि धाव फलक 14 या अंकांवर आपण बघू शकताय. पुन्हा एकदा मी इथं गोलंदाजी मार्कवर उर्दू विकेटने सज्ज होईल. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच टप्पा बघायचा झाला तर अगोदरच खेळण्याचा मनसुबा फलंदाजच्या माध्यमातून आणि ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर खेळायचं होतं कनेरच्या दिशेने आणि चेंडू निघून गेला शिरसाडच्या दिशेने असंच म्हणावं लागेल आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या अंकांवर. 14 धावा फलकावर आपण पाहतायत. खूप चांगला चेंडू होता. गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र थोडासा टॉस झाला. म्हणजे ही खेळपट्टी मीत पाटीलला परिपूर्ण अनुभव आलाय कालपासून, कारण जेव्हा तुम्ही चांगली गोलंदाजी करता त्यावेळेला तुम्ही खेळपट्टीचं वर्णन करता आणि खेळपट्टी जेव्हा मात्र तुमच्या प्रेमात पडते तेव्हा डॉटवर डॉट विकेटवर विकेट मिळत जातात आणि ही सायकोलॉजी मात्र अप्रतिम. आपण थिंकिंग पॉझिटिव्ह सहित सकारात्मक दृष्टिकोन. ऑन साईडला खेळला गेला, बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला. डीप मिड विकेटला चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. गुड फिल्डिंग, गुड थ्रो
2 धावा या ठिकाणी डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 16 या धावसंख्येवर 3 षटकं झालेत. 3 षटकांमध्ये 16 धावा ही योग्य सरासरी मी तर म्हणे नाहीये. आतापर्यंत परिपूर्ण थांबून ठेवलं गेलंय आणि 2 गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी करत परिपूर्ण जकडवून ठेवलंय ते फलंदाजांना. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण दर्शन घरतला संधी आणि 4थ्या षटकासाठी पुन्हा एकदा येऊया. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नुकताच आपण मार्गशीर्षचा महिना पार केला आणि तदनंतर आज आपण आहोत नववर्षामध्ये आणि या नववर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा आपण बघू शकतायत. आदिवासी प्रीमियर लीग पर्व 7 आतापर्यंत स्कोर कार्ड ओम साई बिलीवर सरपडा 16 या अंकांवर जाऊन पोहोचलाय 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. थोडीशी संत सुरुवात आहे, परंतु इथे अशांती पसरावावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की जेवढं चांगलं क्रिकेट समोरचा संघ सुद्धा विजयाची उमेद घेऊनच उतरलाय हे विसरता कामा नये. यावेळेस बघायचं झालं तर प्ले अवे फ्रॉम द बॉडी अंपायर्स कॉल या ठिकाणी बघायला मिळतोय, चेक केलं जाईल. पंचांच्या माध्यमातून यावेळेस रेफर केलं गेलंय, व्हाईट बॉल आहे की नाही हे चेक केलं जाईल. अजितजी मात्र्यांना आपण बघताय थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. व्हाईट बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत अंपायर्स कॉल होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहू शकतायत. एक तुम्हाला रिव्ह्यू असणार आहे, तो रिव्ह्यू जर तुमचा सक्सेस झाला तर डेफिनेटली पुन्हा एकदा तुम्हाला संधी दवडून येईल, परंतु लॉस झाला तर तिथेच तुमचा रिव्ह्यू समाप्त होईल. या सुद्धा गोष्टी नमूद कराव्याशा वाटतील. संघाची व्हाईट बॉल, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते. अमर पाटील आम्हाला दर्शवतात की 17 धावांवर संघ जाऊन पोहोचला गेलाय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे 2 संघांच्या दरम्यान. पुन्हा एकदा अजिंक्यला मात्र कंटिन्यूस गोलंदाजी दिली जाते. गुड डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. परिपूर्ण आदेश या वेळेला आपण पाहिला तर फलंदाजाला जकडून ठेवले गेले. त्याचं कारण अजिंक्य त्याचं फुटवर्क पाहतोय, त्याला रीड करतोय की कोणत्या मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला येतो का, याकडे मात्र लक्ष आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते. याला म्हणतात परिपक्वता आणि ते अजिंक्यच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळतं. होल्डर या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली, एक मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेमध्ये मात्र कालच्या दिवसामध्ये मिळाला होता. त्याचे होप्स वाढले. पुन्हा एकदा बॉल तयार, स्विचिटचा फटका जबरदस्त अप्रतिम. झेल सोडलाय तर त्याचं भुगतान करा, चौकार मिळेल. ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो, रेसर बुलेट 4. सुंदर फटका इन मुवमेंटला खूप चांगल्या पद्धतीने ग्रिप चेंज केली आणि तिथे मात्र चांगल्या पद्धतीने गॅप शोधला आणि चेंडू निघून गेला. 4 धावा, महत्वपूर्ण 4 धावा या स्कोर कार्डवर अर्जित होत असताना आणि धावफलक जाऊन पोहोचले 21. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळेस ओळखलं जिंक्याने आणि चांगल्या पद्धतीने टप्पा खेचला असंच म्हणावं लागेल. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं धावेंचा वेग हा खूप होता, कारण की हवा ज्या पद्धतीने दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत होती. आजचा दिवस आपण बघतोय प्रमोदजी, आज हवा नाही आहे, तर आज गोलंदाजच्या माध्यमातून थोडीशी कुठेतरी आपण बघू शकता ही खेळपट्टी साथ देत असताना निश्चित स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीने खेळ मात्र साकारला गेला. आतापर्यंत आपण पाहू शकतायत यावेळेला खेळायचं होतं परंतु चेंडू सोडून दिला आणि या ठिकाणी आपण पाहू शकतायत व्हाईट बॉलचा इशारा आउटसाइड द लेग स्टंप. आशुतोष व्यवहारे सर अँड विरल सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेली. आग्री प्रीमियर लीगचा हा धूमधडाका आपण पाहतायत. आग्री प्रीमियर लीगचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेला ओळखलं जातं. आग्री बांधव एकत्रित येऊन मात्र सण जसा साजरा केला जातो त्या पद्धतीने हा क्रिकेटचा उत्सव साजरा केला जातो, क्रिकेटचा खेळ हा साजरा केला जातोय. अक्षय पूर्णपणे प्रयत्न करतायत परंतु अजिंक्यने खूप चांगली गोलंदाजी केली, आपल्या परिपूर्ण हाईटचा फायदा उचललाय, ज्याचं मात्र रिलीज ऑफ द डिलिव्हरी आपण पाहिली तर खूप सुंदर पद्धतीने पाहायला मिळत आहेत. आर्म ॲक्शन अप्रतिम आपण पाहतात आणि आर्म ॲक्शन आदेश आपण पाहिलं तर हाय आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी आणि सर्वात महत्त्वाचं प्रमोद सर हाईट आहे अजिंक्यकडे आणि त्या हाईटचा परिपूर्ण उपयोग करत असताना ज्या पद्धतीने आपण ॲक्शनचं वर्णन केलं, अगदी डोक्याच्या वरनं हा चेंडू रिलीज केला जातोय आणि तदनंतर हाईट
अजिंक्यची आणि पूर्णपणे ही खेळपट्टी मदत करत असताना ॲक्युरेट बाउन्स आणि तदनंतर चेंडू रिलीज केले जात आहेत. यावेळेस ऑन साइडला सुंदर फटका, पक्का पक्का पक्का, ये लगा मॅक्सिमम सुपर छक्का, सुपर सिक्स. काही जबरदस्त बॅटचं एलिव्हेशन होतं, प्रॉपरली टायमिंग यावेळेला साध्य केलं, वेट अँड वॉच केलं, यावेळेला बॉडी बॅलन्स खूप अप्रतिम पाहायला मिळालं आणि फुटवर्क तुमचं खूप छान असल्याकारणानं मात्र चेंडूला यावेळेला खेळले गेले आणि सरळ चेंडूला फेकून दिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग अँड डीप मिडविकेटच्या अगदी मधोमध षटकार आला आणि या षटकाराची गरज होती. खास करून आपण पाहिलं तर एका साईडला संघ पाहायला मिळतो ओमसाई बिलीवर्स सरपाडा या संघाला. खूप चांगला स्ट्रोक होता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, 28 धावा फलकावर. ऑन साइडला खेळलाय, पुलचा फटका आहे परंतु या वेळेला झेल होईल आणि यस डेफिनेटली डीप मिड विकेटला कोणतीही चुकी करणार नाहीये भूषण. काल सुद्धा एक झेल टिपला होता, आज सुद्धा आपण पाहताय भूषणने खूप चांगल्या पद्धतीने या वेळेला मेहनत घेतले मैदानाच्या आतमध्ये आणि संघाची धावसंख्या स्थिरावली गेले, 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिले तर कंप्लीट झाले ते 4 आणि या वेळेला आपण पाहताय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 28 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया दर्शनला संधी आणि लगेच येऊया 5व्या षटकासाठी प्रारंभ होईल. थँक्यू डिझो, थँक्यू. दर्शनला मात्र थँक्यू घ्यावेला म्हणावंच लागेल. टायमिंग म्हणजेच दर्शन. सुभाषजी कदम यांचा अप्रतिम डीजे आपण पाहतायत. 11 दिवस रॉकी ग्रुप चषकाला त्यांनी खूप चांगल्या प्रकारची आमच्या आवाजाची काळजी घेतली, विविध संगीत मात्र पाहायला मिळाली आणि गोट्या अंपायर खास करून मात्र त्या डीजेच्या तालावर नाचले. बालचंद्र पाटील भाल्यामामा या ठिकाणी आपण पाहताय, संदीपजी किनी या ठिकाणी उपस्थित झाले. 4 षटकांचा खेळ झाला, 28 धावा फलकावर. फायनल डेला जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचसाठी एक पॉकेट हल्दीराम स्वीट मात्र हे प्लेयरला दिलं जाईल आणि सौजन्य केलेलं आहे नरेश काशीनाथ पाटील साखरे यांच्या माध्यमातून. आपण पाहू शकतायत मनोजजी पाटील यांनी सुद्धा मात्र खूप सहकार्य मात्र आपण पाहू शकाल. प्रत्येकाला कोर कमिटी असेल, तदनंतर समालोचक, पंच, डीजे ऑपरेटर, यूट्यूब लाईव्ह हे संपूर्ण मात्र त्यांना एक पॉकेट हल्दीरामचं दिलं जाणार आहे त्या त्रिमूर्तींकडून. ऑन साईडला ब्लॉकलमध्ये चेंडू होता, चेंडू सरळ निघून जाईल शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडूला रोखलं, चेंडूची फेक केली. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. 5वं षटक. आदेश, इथून 11 बॉलमध्ये मॅक्झिमम किती धावा यायला हव्यात? व्हॉट यू कॅन से? नक्कीच ज्या पद्धतीने खेळपट्टीचा विचार करता गेला ना, तर इथून मात्र जवळजवळ 11 चेंडूंमध्ये 29 ते 30 धावा करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, कारण की समोरचा सुद्धा तेवढाच ताकदवर आहे. समोरच्या संघामध्ये सुद्धा चांगले बॅटिंग आहे आणि तिथून मात्र या बॅटिंग लाईनअप समोर तुम्हाला आव्हान सुद्धा तेवढं पोषक करावं लागेल. परंतु आतापर्यंत गोलंदाजी खूप ताकदीची झाली असंच म्हणावं लागेल, कारण की जखडून ठेवलंय, बंधनामध्ये ठेवलंय, कुठल्याही पद्धतीचे मोठे स्ट्रोक खेळून देत नाहीये. या अगोदरच्या षटकामध्ये मोठे स्ट्रोक आले होते परंतु तदनंतर विकेट गेली आणि पुन्हा एकदा प्रेशर मध्ये खेळत असताना ओम साई बिलीवर्स सरपडा हा संघ आपण बघू शकता. धावफलक 29 या अंकांवर 3 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तन्मय. यावेळेस ऑन साइडला खेळलं जात आहे. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकीने धावफलक जाऊन पोहोचलंय. ज्या पद्धतीने आपण म्हणतोय ना, थेंबे थेंबे तळे साचे, बुन बुन से गट भरतायत, त्या पद्धतीने 1 धाव स्कोर कार्डवर अर्जित होईल आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 30 या अंकांवर. अजून सुद्धा 9 चेंडू आहेत. इथून मात्र प्रयत्न करायलाच पाहिजेत फलंदाजच्या माध्यमातून, कारण की हार जीत हा तर खेळाचा पैलू आहे. परंतु जर तुम्ही प्रयत्नच मैदानाच्या आतमध्ये करणार नाही तर तो खेळाडू म्हणून स्वीकारू जाऊ शकत नाही. यावेळेस ऑन ड्राईव्ह बघायला मिळतंय, सुंदर फटका इंटू द गॅप मध्ये, परंतु तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण मी त्याच्या माध्यमातून. गुड एफर्ट. आणि या एफर्ट करिता आपण बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने या 2 धावा वाचवल्यात आपल्या संघाकरिता. नक्कीच क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतं प्रत्येक सामन्यामध्ये. प्रमोद सर, क्षेत्ररक्षण फार क्रिकेटमध्ये दुवा म्हणून ओळखला जातो आणि त्या अनुषंगाने मीतने एफर्ट घेतले, स्वतःला झुकलं, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे मात्र ब्रीद वाक्य प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतात.
आणि जेव्हा डाईव्ह मारतात ना त्यावेळेला गौतम गंभीरचीच एकच आठवण येते, ती वर्ल्ड कपच्या माध्यमातून 97 धावांची जबरदस्त खेळी आणि तिथून मात्र एक स्लोगन पाहायला मिळालं, दाग अच्छे होते. यावेळेला आपण पाहू शकाल चेंडूला स्लोवरवर केलं गेलं होतं आणि खूप चांगली गोलंदाजी, स्लॉग ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करायची याचं प्रात्यक्षिकरण सातत्यपूर्ण दाखवलं गेलंय तन्मयने. 5वं षटक प्रगतीपथावर असताना 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर ओमसाई बिलीवर सरपाडा या संघाची रत्नकांत पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो संघ जाऊन पोहोचतोय 33च्या घरामध्ये. सुपर बॉलिंग यावेळेला निकेत खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, चेक करतायत. दीपेश कालच्या दिवसामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. दीपेशने आपल्या संघाला 51 धावांची एक आक्रमकतेची खेळी आणि झंझावती खेळी करत मात्र पहिलं अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला होता. अजिंक्य धावसंख्या झालेली आहे ती 33, षटक क्रमांक 5 कंप्लीट झालेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 33 वर धावसंख्या पोहोचली गेले. म्हणजे इथून आतापर्यंत गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केले, कॉन्ट्रीब्यूट केलाय आदेश आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी जकडवून ठेवलंय परिपूर्ण 33 या धावसंख्येवर. इथून जर मॅक्झिमम 6 बॉलमध्ये 18-20 धावा येत आहेत तर फायटिंग टोटलकडे वाटचाल होण्याची दाट शक्यता वर्तवली जाईल. नक्कीच नक्कीच. इथून 17 ते 18 धावा जरी घेतल्या तरी सुद्धा 50+ स्कोर हा स्कोर कार्डवर बघायला मिळेल, कारण की सुरुवात जिथे खराब झाली तिथून कौतुक करावं लागेल मी त्याचं. स्प्रेची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये फ्रस्टेड बॉक्स या ठिकाणी घेऊन जायचं आहे, विनंती असेल, कारण की मी त्याने पहिलं षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये 1 धाव दिली आणि तिथे 1 गडी बाद केला आणि तिथून कुठेतरी आपण बघतोय गोलंदाजच्या माध्यमातून अजिंक्याने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली आणि खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजाला मोठे फटके मारून दिले नाही आणि आतापर्यंत स्कोर कार्ड आपण बघताय 33 या अंकांवर 3 गडी बाद आहेत. अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक शेष आहे, नो डाऊट. इथून प्रयत्न करायलाच पाहिजे, कारण की ज्या पद्धतीने मी म्हटलं SS रिअल टायगर सरपडा सुरुवातीचे 2 सामने हरला होता, परंतु तदनंतर हा सामना जिंकलाय. अर्थातच जे खाली आलेले संघ आहे ना त्यांना पुन्हा एकदा चान्स बघायला मिळतोय, रेलचेल बघायला मिळतंय, कारण की लीग फॉर्मॅट आहे आणि लीग फॉर्मॅट मध्ये प्रत्येक मॅच खूप इम्पॉर्टंट असते प्रमोद सर. डेफिनेटली ज्या पद्धतीने लीग स्टेजमध्ये तुम्ही पहिल्या मॅच पासून जर आपण जिंकताय तर कुठेतरी मात्र तुमचे हुप्स वाढतात. प्रत्येक संघ मालक त्यासाठीच मात्र आपण पाहू शकतात या खेळाडूंना ती संधी दिली जाते, तुमचे एफर्ट पाहिले जातात, तुमचा परफॉर्मन्स पाहिला जातो, तुमचा क्लास पाहिला जातो आणि अशा वेळेला मात्र तुमची मेहनत खूप ही महत्त्वाची भूमिका असते. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. ते तुम्हाला कष्ट क्रिकेटच्या मैदानात म्हणा किंवा आयुष्याच्या मैदानात तुम्हाला घ्यावेच लागणार आहेत. ते कष्ट आता स्पष्टपणे दिसतील का, तो आत्मविश्वास दिसेल का, कारण तुम्ही वयाने म्हातारे झाले तरी चालतील परंतु विचाराने कधीच म्हातारे होऊ नका. यावेळेला ऑन साइडला दीपेशच्या बॅटमधून निकेतच्या बॅटमधून येणारा कणकणी दर्जेदार षटकार, 6 धावा आहेत की नाही डिसिजन पेंडिंग. पाहायचंय ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल यस सॉफ्ट सिग्नल आपण पाहतायत आउट आहे, परंतु इथून जर आपण पाहिलं तर थर्ड अंपायर रेफर केलं गेलं. अजित म्हात्रे सरांना यावं लागेल. प्रेक्षकांनी जसं मात्र त्या ठिकाणी चेंडू केल्यानंतर त्या ठिकाणी हात वर केले होते, परंतु पंचांनी तिथे पाहिलं की आपल्याला खास करून आउट आउट यावेळेला यस सॉफ्ट सिग्नल होता. थर्ड अंपायरने रेफर केलं आणि इथे मात्र कदाचित प्रेक्षकाला सुद्धा वाटलं की षटकार आहे म्हणून तिथे मात्र हात वर केले होते, परंतु पंचांना कॉन्फिडन्स होता की या ठिकाणी टेक्नॉलॉजी असल्या कारणाने आपण 100% या ठिकाणी थर्ड अंपायर रेफर करूया. अग्री प्रीमियर लीगचा हा धूमधडाका आपल्याला पाहायला मिळतो आणि एक चांगलं क्रिकेट. तुषारजी पामाळे साहेब यांच्याकडून गोलंदाजाला 100 आणि क्षेत्ररक्षकाला 100 आणि जिंकले तर या वेळेला मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. नक्कीच चांगलं डिसिजन म्हणावं लागेल पंचांच्या माध्यमातून, की पॅन काम राहून या ठिकाणी थर्ड अंपायर रेफर केलं गेलं आणि नक्कीच जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा यूज केलाच पाहिजे आणि ते चांगल्या पद्धतीने प्रेझेन्स ऑफ माइंड क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होतोय. धावफलक 33 या अंकांवर. यावेळेस फटका हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आपण बघू शकताय जज करतायत मीत या झेल खाली. आणखी एक धक्का, थोडस कुठेतरी बघायचं झालं डोकेदुखी वाढते आणि ओम साई बिलीवर सरपडा. अजून एक धक्का तंबूच्या आशाला, दे धक्का. ये
विकेटचं पतन. विकेटच्या पतनानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन याला आपण बघताय. आतापर्यंत स्कोर कार्ड 33 या अंकांवर 5 गडी बाद. 5.2 चेंडूंचा असा खेळ झाला आणि इथून बघायचं झालं तर अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. थोडीशी स्थिती कुठेतरी आपण बघतोय चिंतेजनक आहे. ऑन साईडला खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक डीप वन पुढे सरसावत आहे. मिड विकेटच्या रिझन मध्ये एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 34 या अंकांवर. 5 गडी बाद झालेत आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ शेष आहेत. थोड्याशा धाव्यांच्या बाबतीमध्ये कुठेतरी कमीपणा बघायला मिळतो आजच्या दिवसांमध्ये, कारण की सुरुवातीचे सामने सुद्धा आपण बघितले. सुरुवातीच्या सामन्यामध्ये सुद्धा प्रमोद सर धाव्यांच्या बाबतीमध्ये कमीपणा, कारण की कालच्या दिवसामध्ये आपण एक मॅच अशी बघितली होती जिथे मात्र शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 29 धाव्यांची गरज असताना त्या धावा परिपूर्ण झाल्यात. परंतु आजच्या दिवसामध्ये तसं नाही. आज गोलंदाजच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी बघायला मिळते. ड्राईव्ह केलं जाते. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव परिपूर्ण केली गेले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि पंच यावेळेस बघायचं झालं तर पुन्हा एकदा रेफर करत आहेत पंचांच्या माध्यमातून आणि थर्ड अंपायर पुन्हा एकदा बिझी होत असताना चेक केलं जाईल आणि तदनंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आपण बघतो. या स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे. APL पर्व 7 आहे आणि खऱ्या अर्थाने मागील 6 पर्व खूप चांगल्या पद्धतीने हाताळले तसंच म्हणावं लागेल. आणि नॉट आउटचे सिग्नल थर्ड अंपायरच्या माध्यमातून अर्थातच 2 धावा या स्कोर कार्डवर अर्जित केल्या जातील आणि धावफलक जाऊन पोहोचले 5.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 36 या धावसंख्येवर. अजूनही प्रमोद सर 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. जास्त काही उरलं नाही आहे, परंतु इथून या 2 चेंडूवर मोठे फटके मारावेच लागतील. निश्चित स्वरूपात 2 चेंडू अजून सुद्धा आहेत आणि या 2 चेंडूवर मोठे फटके मारण्याची अपेक्षा असेल प्लेयर स्टँड मधून. मागील बॉलवर आपण पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं भूषणच्या द्वारे. भूषणने खूप चांगली प्रगती केली. पहा, तुम्हाला जेव्हा संधी दौडून येते प्लेइंग 11 मध्ये तुम्हाला बॅटिंग बॉलिंग आली नाही तरी चालेल, परंतु ॲज अ फिल्डर म्हणून जेव्हा तुम्हाला तुमची जागा पक्की होते तदनंतर तुम्हाला प्रमोट केलं जातं की आज भूषणला लो स्कोरिंग मॅचला मात्र आपण चांगलं प्रमोट करूया. अशा पद्धतीने जेव्हा संध्या दौडून येतात एखाद्या संघ मालकाच्या माध्यमातून म्हणा किंवा आयकॉन प्लेअरच्या माध्यमातून, त्यावेळेला त्या संधीचं सोनं करणं तेवढंच तुम्ही तत्पर राहायला पाहिजे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 37. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुरेख चेंडू यावेळेला म्हणता येणार नाहीये. सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि यावेळेला आपण पाहतायत रिव्ह्यू घेतला गेलाय की वाईट आहे की नाही. मात्र या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या संघाचा कर्णधाराचं यावेळेला आपण पाहतायत रिव्ह्यू घेतला गेला मित पाटील यांच्याकडून. पाहायचं आहे पंच मात्र या ठिकाणी एक्झॅक्टली त्या लाईनच्या मधून गेलाय की बाहेरून गेलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू या ठिकाणी पिच झालाय हे संपूर्ण पाहिलं जाईल आणि इथे मात्र आपण पाहतायत निरीक्षण करतायत अजित म्हात्रे. अग्री प्रीमियर लीगचा हा 7वा पर्व आणि अतिशय दमदार असं शानदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. प्रत्येकाने मात्र अग्री बांधवांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने सजवलंय आणि संघ मालक यस व्हाईट बॉल यावेळेला खूपच बाहेर गेल्या कारणानं रिव्ह्यू मात्र फेल गेला. या ठिकाणी आपण पाहू शकताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. शेवटचा बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक होता. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथून एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू फेक करेल चेंडूची. तत्पूर्वी 2 धावा डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 40 धावा. 41 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. दोन्ही संघाचे कॅप्टन जर आले असतील तर या आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी आपण इन्व्हाइट करूया. स्वरांगी वॉरियर्स धुकटन आणि तानसा किंग दोन्ही संघाचे कॅप्टन अवेलेबल असतील तर या आपण टॉस करूया.
तरी आपण आदरणीय तुषारजी पामाळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. एअरटी टेंबोडे संघाचे संघमालक रूपजी पाटील आमच्या व्यासपीठाच्या दिशेने, सुमित जाधव, प्रसाद पाटील, वसीम शेख यांचे परम मित्र मात्र मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेत. त्यांचं करूया वेलकम. दोन्ही संघाचे कॅप्टन सुशांत किनी आणि एका साईडला तन्मय यांना आपण पाहत आहेत. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देत हेट. धन्यवाद तुषारजी पामाळे साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर सुशांत, टॉस या ठिकाणी जरूर जिंकलेला आहे. काय निर्णय असेल आपला? आम्ही फील्ड करणार. नक्कीच एक सामना पराभूत झाल्यानंतर दुसरा सामना तुम्ही चांगली खेळी केली. मात्र खास करून विनायक पाटील बाबूचं मी कौतुक करेन. तू कसं कौतुक करशील? त्याची खेळ चांगलीच असते. आता पुढच्या मॅचला सुद्धा आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे, त्यांनी जास्तीत जास्त स्कोर करावा आमच्या साईडून. की क्षेत्ररक्षण आता गोलंदाजी प्रथम तुम्ही घेतलेली आहे. कितपर्यंत धावा रोखण्याचा एक मॅक्झिमम माणूस असेल? मी 50 ते 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. देवानंद वजे साहेब या संघाचे संघमालक आहेत. प्रमोदजी घरत आपण टीम मेंटॉर आहेत. या दोन व्यक्तींबद्दल काय म्हणशील? त्यांच्याबद्दल बोलणं तितकं कमीच आहे. त्यांच्या असतो ती स्पर्धा खेळताना, आगरी प्रीमियर लीग खेळताना एन्जॉय करतायत आपण? खूप एन्जॉय करतोय. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच सुशांत. तन्मय, जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? नक्की क्षेत्ररक्षण घेतलं. क्षेत्ररक्षण. आता फलंदाजी करायची. त्यांनी सांगितलं 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. आपला काय माणूस असेल? आजचा दिवस बघितलं तर स्कोअर होत नाही आहे जास्त, त्यामुळे आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच 60+. आज प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेले आहे? नो चेंज. नक्कीच. ही स्पर्धा खेळताना आनंद घेत आहेत? खूप खूप आनंद घेतोय आम्ही. थँक्यू व्हेरी मच तन्मय. एका साईडला जर आपण पाहिलं तर या वेळेला आपण पाहू शकला सुशांत. तुषारजी पामाळे साहेब यांच्या शुभ हस्ते नुकताच टॉस झाला आणि टॉस या वेळेला झाल्यानंतर आपण पाहू शकतायत स्वरांगी वॉरियर्स दुकटन संघाच्या बाजूने लागला आणि इथे मात्र त्यांनी सांगितलं सुशांतने की आम्ही डेफिनेटली गोलंदाजी स्वीकारणार आहोत. तर स्वरांगी वॉरियर्स दुकटन वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण ऐकूया आदिजी पाटील यांना आणि मनोजी पाटील पुन्हा एकदा मात्र जॉईंट होतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये कॉम्बोसाठी. धन्यवाद प्रमोद सर. चला दोन फलंदाज, थोडीशी घाई करा. कारण मित्रांनो आपण जवळजवळ अर्धा ते पाऊण तास थोडंसं उशिराने आहोत. त्याकरता आपल्याला थोडंसं कव्हर करावं लागेल हे शेड्यूल. कारण कालच्या दिवसामध्ये एक मॅच राहिली होती, त्या कारणास्तव आजचा दिवस थोडीशी घाई करा. प्रत्येक संघाने याची विनंती असेल. बघायचंय जिंकण्याकरिता 41 धावेंचं लक्ष हे समोर आहे आणि या लक्ष्यांचा पाठलाग करण्याकरिता दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिलिंद आणि दर्शन असे आपण बघतोय. छोटी धावसंख्या उभारली गेले, परंतु सांगायची गरज नाहीये क्रिकेटमध्ये केव्हा, कारण की जेव्हा जेव्हा छोटी धावसंख्या तेव्हा मात्र आपण बघतोय शेवटच्या मोमेंट पर्यंत सामना जातोय. तर ज्या पद्धतीने आपण म्हणायचं झालं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंडिया वर्सेस बांगलादेशचा सामना एक लो स्कोरिंग आपण बघितला. 107 धाब्यांवर भारत ऑल आउट झाला होता, परंतु तदनंतर काय जबरदस्त गोलंदाजी स्टुअर्ट बिनी याने करून दाखवली आणि तिथून 59 धाब्यांवर बांगलादेश सारख्या संघाला मात्र आपण बघितलं ऑल आउट केलं गेलं आणि भारतीय संघाने खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स केला हे आपण बघितलंय. म्हणून क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा छोटी धावसंख्या तेव्हा आव्हान हे मोठं आपल्याला बघायला मिळतंय. जिंकण्याकरिता 41 धावेंचं लक्ष असताना पहिल्या चेंडूवर येते सिंगल. अर्थातच वैयक्तिक खातं आणि त्यानंतर सांघिक खातं ओपन केलं गेलंय मिलिंद याच्या माध्यमातून. बघायचं इथून कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. यावेळेस सुंदर डिलिव्हरी, रेट लाईन. तदनंतर आपण बघू शकता चेंडूने काटा चेंज केला आणि त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. पहिला धक्का तंबूच्या आशाला जात असताना बॅक टू द पॅव्हिलियन. दर्शन याच्या खेळीला पूर्णविराम. नक्की ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की छोटी धावसंख्या आहे, इथून गोलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त एकच काम करावं लागेल, जास्तीत जास्त निर्धाव चेंडू आणि तदनंतर विकेट हा एकमेव गुरुमंत्र असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आपल्या समोर जॉईंट होत आहेत मनोज पाटील. काय म्हणाल? 41 धाब्यांचं लक्ष आहे. थोडंसं फलंदाजच्या माध्यमातून निराश केलंय असंच म्हणावं लागेल, परंतु इथे गोलंदाजी चांगल्यात चांगली तुम्हाला करावी लागणार आहे. कारण की इथून रेलचेल थोडीशी बघायला मिळते. पॉईंट्स टेबलवर उतार चढाव
आणि ज्या पद्धतीने शेअर मार्केटमध्ये आपण उतार चढाव बघताय त्याच पद्धतीने इथे खेळपट्टीवर सुद्धा बघताय आणि गुणतालिकेमध्ये सुद्धा बघताय उतार चढाव बघायला मिळतोय. नक्कीच ही जोडी खूप महत्वाची आहे कारण एक गडी बाद झालेला आहे. आपण बघतोय पहिल्याच धावसंख्येवर. तर विकेट फॅक्टर कुठेतरी मोस्ट इम्पॉर्टंट असेल ते म्हणजेच आपण बघतोय ओम साई बिलीवर सरपाडासाठी. यावेळेस ड्राईव्ह केलं जातंय सुंदर फटका, परंतु नक्कीच मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेतन याला आपण बघताय फील्ड करत असताना. आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 2 या अंकांवर. चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ हा खेळपट्टीवर कंप्लीट झालाय. 41 धाब्यांचं लक्ष आहे. थोडीशी कमकुवत फलंदाजी कारण की चेतन पाटील सारखा एक फलंदाज असताना सुद्धा आतापर्यंत स्कोर कार्ड फक्त आणि फक्त 40 लावलं गेलं 6 षटकांमध्ये आणि थोडासा विचार विनिमय करताना. परंतु इथे जे काही घडले ते महत्वाचं नाहीये. ते तुम्हाला सांघिक कामगिरी चांगली करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच सांघिक कामगिरी जर तुम्ही चांगली करतील तर मात्र तुम्ही विजयाच्या दिशेने एकदम जवळ जातील. इथे मात्र मिलिंदकडे क्षमता आहे. मिलिंदला चांगलं खेळावं लागेल. गोलंदाज डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. सुरेख फटका बघायला मिळाला. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र कार्पेटच्या साह्याने निघून जातोय. एक धाव परिपूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर आमचे 2 स्कोरर आपण बघतोय डिजिटल स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये साहिल पाटील आणि जतीन किणी तर आमच्या डाव्या बाजूने आहेत. अमर पाटील मॅन फ्रॉम मायखोप मॅन्युअली स्कोरर आहेत. तर 3 धावा धावफलकावर 1 गडीच्या मोबदल्यात. कुठेतरी गडी म्हणजे विकेट फॅक्टर खूप महत्वाचा असेल. इथे मात्र आपण बघतोय जबरदस्त क्षेत्ररक्षण चेतन पाटील कडून आपल्याला बघायला मिळतोय. खूप छोटी टोटल आहे. 36 चेंडू 41 धावांचं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीकडे धावसंख्या 3 1 गड्याच्या मोबदल्यात. नक्की जशी सुरुवात मितने केली होती त्याच पद्धतीची सुरुवात दीपेशाने केली आणि महत्वपूर्ण 1 गडी बाद केलाय. दर्शन सारख्या फलंदाजाला डकवर बाद करून मात्र तंबूच्या आशाला घडवलाय. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक डकवर होणारा खेळाडू कोणता असेल तर नक्कीच नाव येते भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. जवळजवळ 34 वेळा डकवर बाद होण्याचा विक्रम आजपर्यंत हायेस्ट त्याच्या नावावर आपण बघतोय. सुरुवात चांगली झाली आहे कारण की गोलंदाजच्या माध्यमातून आपण बघू शकतायत 41 धाब्यांचा लक्ष्यांचा पाठलाग करण्याकरिता उतरलेले 2 फलंदाज. यावेळेस आपण बघू शकतायत मिलिंद आणि तदनंतर नॉन स्ट्राईक एंडला अपूर्व याला आपण बघताय. 3 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात आणि अजून सुद्धा आपण बघू शकतायत इक्वेशन आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 30 आणि 30 चेंडूंमध्ये 38 धाब्यांचं इक्वेशन हे समोर आपल्याला बघायला मिळत आहे. सेकंड पॉवर प्ले आणि सेकंड पॉवर प्ले मध्ये विश्वास हा गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. ओव्हर द विकेटने सुरुवात करेल. यावेळी सुंदर फटका बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका आपण बघू शकतायत. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहेत. एन मोमेंटला चेंडू यावेळेस बघू शकतायत 2 धावा कंप्लीट केल्या. 3ऱ्या धावेसाठी वळालेत आणि नक्कीच पंच त्या ठिकाणी रेफर करत असताना पुन्हा एकदा चौकार हा चेक केला जाईल पंचांच्या माध्यमातून आणि थर्ड अंपायर अजितजी मात्रे पुन्हा एकदा व्यस्त होत असताना बघायचं आहे डिसिजन पेंडिंग आणि काय एक्झॅक्टली चौकार आहे की 3 धावा थोड्याच वेळात आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवलं जाईल. येस 4 धावा या स्कोर कार्ड वर लागल्या जातील. म्हणूनच युट्यूबचं महत्व खूप आहे. आज आपण बघतोय लाईव्ह इव्हेंट आहे. लाईव्ह इव्हेंट मध्ये या स्पर्धेमध्ये 4 कॅमेराज आपण बघतोय मनोजजी आणि तिथे मात्र आपण बघतोय प्रत्येक डिसिजन मागे जिथे मात्र पंचांना अडचण आहे त्या डिसिजन मागे थर्ड अंपायर घेतला जातोय आणि चांगला डिसिजन. 4 धावा आणि 4 धावेची स्कोर कार्ड 7 या अंकांवर. यावेळेस आपण बघू शकता बॅटच्या आतली कडा शॉट लेगला चेंडू निघून जातोय. फील्ड करेपर्यंत 1च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 8 या अंकांवर. 8 रन्स ऑन कार्ड. काय म्हणाल या सुरुवातीबद्दल? नक्कीच सुरुवात खूप छान झालेली आहे. आपण बघू शकाल की विश्वास एक अनुभवी गोलंदाज आहे. विश्वासकडे क्षमता आहे. जर विश्वासने ही जोडी फोडली तर थोडीशी मजा येईल सामन्यामध्ये. आणि इथे मात्र चेंडू सीमारेषा पार जातोय. ही ताकद अपूर्व गावड फ्रॉम माकणे हा खेळाडूमध्ये क्षमता आहे. अपकमिंग यंगस्टार आहे परंतु गुणवत्ता भरलेला हा खेळाडू आहे. येणारे 3-4 वर्षांमध्ये परिपक्व खेळाडू आणि एक आयकॉन खेळाडू म्हणून कदाचित निवड होऊ शकते या खेळाडूची. एवढी गुणवत्ता या खेळाडूमध्ये आहे. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त प्रहार. पुन्हा एकदा चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. आदरणीय मिलिंदजी कणी साहेब यांच्या बॅनरवर मात्र चेंडू जाऊन पडतोय. जबरदस्त अप्रतिम फटकेबाजी होताना आपल्याला बघायला मिळतोय. खूप
छोटा वय आहे आणि क्रिकेटच्या करिअरला अगदी सुरुवात झालेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि गुणवत्ता भरलेला हा खेळाडू आज मात्र पूर्णपणे आपल्या माखणी गावाचं नाव रोशन करताना आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम. पुन्हा एकदा गोलंदाज विश्वास गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय. श्रीराम स्पोर्ट खांडवी स्टँड मध्ये 4 धावांचा आडी. नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी आहे नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी त्यांनी केला या मार्केट जाम त्यांनी केला या मार्केट जाम केला या मार्केट जाम त्याचाच आहे. थँक्यू डीजे थँक्यू. तर धावसंख्या आमचे गुणलेखक जतीन केळे आम्हाला दर्शवतात की 24 धावा 1 गडीच्या मोबदल्यात 1.5 षटकांचा खेळ झालाय. आदेश पाटील काय म्हणतील तुम्ही की पहिल्या षटकात आपण बघितलं तर पूर्णपणे प्रभावी मारा होता, तदनंतर विश्वास आला आणि धावा तब्बल 1.5 षटकामध्ये 24 झालेल्या आहेत. नक्कीच चांगली फलंदाजी. जे 2 स्ट्रोक लागले त्या 2 स्ट्रोक नंतर कॉन्फिडन्स लेवल वाढला गेलाय आणि इथे आपण बघू शकता चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत ART टेंबुडे संघ धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ अद्यावत होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 24 या अंकांवर. खूप चांगल्या पद्धतीने अग्री प्रीमियर लीग फेज 7 मध्ये आपण आहोत. मागील 6 पर्व आपण हाताळलेत. मनोजजी, काय फरक जाणवेल मागील 6 पर्वांमध्ये आणि हे पर्व कशा पद्धतीने आपण बघताय? प्रत्येक पर्वामध्ये काही ना काही नाविन्य घेऊन येते ही स्पर्धा. पहिल्या पर्वामध्ये आपण बघितलं पारगावचं मैदान होतं, तिथे लाईव्हला थोडासा प्रॉब्लेम झाला होता, परंतु क्राऊड वर्ग जर आपण बघतील तर शेवटच्या दिवशी अक्षरशः गाडी लावायला सुद्धा जागा नव्हती मैदानावर. तदनंतर आपण बघितला गोट्या अंपायर होता, पहिल्या दिवशी बँड पथक सुद्धा होतं. दुसऱ्या वर्षापासून आपण बघितलं तर कॅमेऱ्याच्या संख्येमध्ये वाढ होत गेली. स्टँड पूर्ण मैदानाला बनवायला सुरुवात झाली. एक पर्वामध्ये तर बेंचेस होत्या पूर्ण प्रेक्षक वर्गांसाठी बसायला. माकण्याच्या मैदानावर आपण ही स्पर्धा बघितली सफाळे गटामध्ये. तदनंतर आपण बघितलं मागच्या वर्षी सरपाड्याच्या मैदानावर स्टंप कॅमेरे होते. या वर्षी 4 कॅमेऱ्यांची ही स्पर्धा पुन्हा एकदा शिरसाटच्या मैदानावर येते. अप्रतिम. जसजशी स्पर्धा पुढे जाईल तसं मात्र स्पर्धेचा स्तर सुद्धा उंचावेल. तसं ज्या पद्धतीने आपण वर्णन केलं मागील 6 पर्वांचं खूप चांगल्या पद्धतीने फटका स्ट्रेट ड्राईव्ह आपण बघू शकताय. तर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेतन याला आपण बघताय. धावफलक जाऊन पोहोचले एकेरी या अंकांनी 25 या अंकांवर. आणि नक्की चेतन पाटील एक महत्वाचा खेळाडू आज टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपण म्हणू शकतायत. ज्या पद्धतीने सरपडा या गावातून येतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळ आकारला या खेळाडूने सुद्धा, कारण की मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं कार्य चेतन पाटील याच्या माध्यमातून. यावेळेस लेगलान सुंदर नेत्रदीपक, या फटक्याला नटराज शॉट असं संबोधलं जात आहे. चेंडू फरार. 6 धावा. कलात्मक फटका म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने पॅड लाईनला चेंडू आदळला आणि चांगल्या पद्धतीने एक्झिक्युशन आणि टायमिंग व्यवस्थित होतं आणि चेंडू सरळ निघून गेला डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. 6 धावा. यावेळेस वेट अँड वॉच केलं, सुंदर पद्धतीने टॅप केलं जात आहे. पॉइंटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु गफलत केली जाते आणि गफलतीचा परिणाम एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचला यावेळेस 33 या अंकांवर. खूप चांगली स्टार्ट, कारण की पहिल्याच चेंडूवर विकेट आले होते आणि तदनंतर चांगली पार्टनरशिप अपूर्व आणि मिलिंद याच्या माध्यमातून. नक्कीच बुद्धिमत्तेचं क्रिकेट म्हणावं लागेल, कारण षटकार आल्यानंतर मात्र हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलं, 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. हे टॅलेंट आहे अपूर्व गावडकडे. पुन्हा एकदा मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला खेळलं जाते. डिप मिड विकेटला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक येईल, चेंडूला फेकेल तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण होताना आदरणीय मंगलदाजी गरज साहेब माकणे यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. त्यांचा सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. आणि पूर्णपणे ते कुठल्याही पद्धतीची स्पर्धा असू द्या, कुठलीही टेनिस क्रिकेट स्पर्धा असू द्या, मंगलदाजी गरज साहेब वॉश ठेवून असतात. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघतोय युट्यूबशी जोडले गेले जे प्रेक्षक. ही चुकी अपूर्व गावडने ह्या आधीच्या षटकामध्ये सुद्धा केली होती. 2 षटकार, माफ करा, 1 चौकार 1 षटकार आल्यानंतर मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. जर तुम्ही सरळ बॅटने चांगल्या धावा करतायत, मागच्या 2 चेंडू अगोदर आपण बघितला तर एक जबरदस्त षटकार आला होता, तदनंतर मात्र 2 चेंडूवर दुहेरी धावसंख्या आली, परंतु रिव्हर्स खेळायचं का हा प्रश्न मात्र स्वतः विचारत असेल स्वतःला. कारण तुम्ही जर चांगले फलंदाज आहेत आणि सरळ बॅटने चांगल्या धावा तुमच्या बॅटमधून येतात, तर मग रिव्हर्स खेळण्याचा अट्टाहास का? या वेळेला मात्र सुरेख फटका चेतन पाटील चेंडूच्या खाली आणि इथे गडी बाद होतोय. अपूर्वच्या खेळीला इथे लागतोय पूर्ण विराम. देऊया एक आपण डीजेला संधी.
शब्दात भारी पावर आहे त्याच्यासारखा कोणच नाही त्याच्यासारखा कोणच नाही त्याच्यासारखा कोणच नाही प्रेमाला मार्केट कमावलाय साऱ्याचा आवडता बनलाय साऱ्याचा आवडता बनलाय साऱ्याचा आवडता बनलाय कधी बघतात त्याला सलाम कधी बघतात त्याला सलाम थँक्यू 18 चेंडू आणि 6 धावा 35 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. अजून सुद्धा जिंकण्याकरिता 6 धावेंचं लक्ष आहे. चांगली फलंदाजी करून बाद झाला यावेळेस अपूर्व आपण बघू शकताय. वैयक्तिक 27 धावेंचं योगदान 11 चेंडू गणिक आपण बघताय. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण बघतोय सभोवताली प्रेक्षक वर्ग हळूहळू येत आहे कारण की वर्किंग डे आहे आज. या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि जसजशी स्पर्धा ही पुढे जाईल तसतसं मुख्य मान्यवर तदनंतर आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या पंचक्रोशीतूनच नव्हे तर तिथून मात्र आपण बघू शकता ज्या स्पर्धेला स्टार्ट झाली बिरवाडी सरपाडा तदनंतर माकणे बहाडोली आणि तदनंतर बहुसंख्य जे आगरी समाजातील लोक आहेत जे क्रिकेटवरचे प्रेम करणारे लोक आहेत या ठिकाणी जमतील नो डाऊट. आतापर्यंत स्कोर कार्ड 35 या अंकांवर जाऊन पोहोचलंय आणि जिंकण्याकरिता अजून सुद्धा 6 धावेंचं इक्वेशन आहे. चेतन पाटील हा गोलंदाज आपण बघतोय फुलटॉस चेंडू ऑन साईडला वळवलं गेलंय मिड विकेटला क्षेत्ररक्षक बघतच राहिला आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय 1 बाउन्स चौकार 4 धावा. खूप चांगल्या पद्धतीने हा शॉटला कन्वर्ट केला फुलटॉस चेंडू आणि ऑन साईडला चेंडू निघून गेला. यावेळी हलक्याच्या हाताने जंटल पुश ज्याला आपण म्हणतोय त्या पद्धतीने पॉइंटच्या रिझन मध्ये फील्ड केलं जाईल. पंचांकडे अपील तर केली आहे परंतु नॉट आउटचा इशारा अर्थातच स्कोर लेवल झालाय 40 धावा या स्कोर कार्डवर. बघा प्रथमतः नाणेफेकी जिंकली आणि तिथून ART टेंबोडी संघाने खूप कमी धावसंख्येपर्यंत रोखलं ओम साई बिलीव्हर्स सरपडा या संघाला आणि आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स हा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. नक्कीच यावेळेला आपण बघितलं तर चेतन पाटील सुरेख लाईन लेंथवर गोलंदाजी करतोय एज अ बॅटर म्हणून या पंचक्रोशीमध्ये आगरी समाजामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये हे चेतनचं नाव मात्र गाजतंय परंतु इथे मात्र ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या दिवशी 2 षटकं हाताळली होती दुसऱ्या सामन्यामध्ये 1 षटक हाताळलं होतं. यावेळेला सुद्धा मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळतोय आणि इथे मात्र विजयी फटका येतोय मीत पाटीलच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार चौकार. चला स्वरंगी वॉरियर्स दुकटण संघाचा